जर तुम्ही आजच्या काळातल्या कुठल्याही तरुणाला विचारलं की काय रे बाबा, काय करायचंय तुला पुढे, किंवा तरुणीला विचारलं काय ग मुली, काय व्हायचंय तुला पुढे, AI नी पाठ करून घेतल्यासारखी त्यांची उत्तरं तयार असतात. पाटा 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 बोलायला लागतात. पण या साच्यापेक्षा वेगळी उत्तरं काही देणारी तरुण मंडळी या जगामध्ये आहेत, ज्यांना फक्त नोकरी मिळवायची नसते, तर कधी कधी ते स्वतःची संधी स्वतः क्रिएट करतात. जॉब घेणारे नाहीत, तर प्रत्येक वेळेला जॉब देणारे सुद्धा होऊ शकतात. स्वतःचे प्लॅन्स तयार असतात आणि चौफेर बाजूनी मेहनत आणि कष्टाची तयारी असते. असाच एक तरुण आज या मंचावरती येतोय. फार मनापासून स्वागत करूया यश पाटील याचं. अरे क्या बात है, मला आज खूप आनंद झालाय. का विचार का? आज यश चालत माझ्या दाराशी आलंय. क्या बात है. काय नाव आहे तुझं पूर्ण? माझं नाव यश महेंद्र पाटील. यश महेंद्र पाटील. कुठला आहेस तू? मी अलिबागचा आहे. अलिबाग. कोण राहायला कोण आम्ही असतं राहतो ग? पनवेलमध्ये. घरी कोण कोण? घरी मम्मी पप्पा, मी आणि भाऊ बहीण. अरे वा, काय करतात भावंड तुझी? भाऊ 12वीला आहे. माझं हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे. मी आता माझा स्वतःचा बिझनेस ओपन केलेला आहे, बर. जिकडे की मी युवा उद्योजकांना रोजगाराची संधी निर्माण करून दिलेली आहे. म्हणजे माझ्याकडे फूड ट्रेनिंग दिली जाते. विविध क्षेत्रातून लोक आपल्याकडे येतात फूड ट्रेनिंगसाठी. फूड ट्रेनिंग देतोस तू फूड स्वतः? ट्रेनिंग. तू हॉटेल मॅनेजमेंट शिकलायस का? हो. ते कुठे? नेरूळमध्ये ITM IHM असं कॉलेज आहे, टॉप 5 मधलं. तिथे मी शिकलोय आणि मी 5 स्टार प्रॉपर्टीमध्ये काम पण केलेलं आहे. लय आणि भारी. तिथून नॉलेज घेऊन मग मी स्वतःचा बिझनेस चालू केलेला आहे. अरे. आपल्याकडे इंडियन पासून कॉन्टिनेंटलचे सगळे फूड शिकवले जातात ट्रेनिंग मध्ये. क्या बात आहे. पण तू हे करिअर कसं काय निवडलं हॉटेल? एवढा तू असा एकदम म्हणजे मॉडेलिंग वगैरे पनवेल श्री वगैरे होऊ शकणार? कारण की हे माझ्याकडे पप्पांकडनं माझ्याकडे आलं. कारण की पप्पा पहिले कसं कामासाठी मुंबईमध्ये राहायचे एकटे. मग ते स्वतः जेवण करायचे. मग त्यांना आता पण सवय आहे, ते घरी स्वतःचे जेवण करतात. मग त्यांचं बघून ते सगळं माझ्याकडे आलं आणि मी त्यांचं ते बिझनेस पुढे घेऊन जायचं हे केलं. पण फार भारी आहे. म्हणजे वडिलांकडून आलेला व्यवसाय तू वेगळ्या पद्धतीने एक्सपांड करतो आहेस आणि त्यात स्वतःचं इनपुट देतोयस. नाही तर काय बसलं गल्ल्यावर झाला धंदा असे होऊ तसं शकलं नाही. असतं. पण बिझनेस तू- करायचा असेल तर माणसाला लाच सोडावी लागते. Correct. वेळ आली तर आपल्याला भांडी पण घासता आली पाहिजे तुम्हाला, आणि तुमचं काउंटर पण सांभाळता आलं पाहिजे, आणि तुम्हाला टेबल पण पुसता आलं पाहिजे. तरच तो यशस्वी उद्योजक बनू शकतो. बरोबर. फार छान. थँक्यू. फार मनापासून तुझं स्वागत आहे. वेलकम टू आवर स्वयंपाकघर. प्लीज कम. पहिली पटकन एक टिप सांग हेल्थ चांगली राहण्यासाठी. चांगलं राहण्यासाठी नेहमी माणसाने खरं बोललं पाहिजे आणि आपलं जे आहे डेली रुटीन जे प्रॉपर न चुकता फॉलो केलं पाहिजे. खरं बोलण्याचं खरं तब्येतीशी काय बोलण्याचं हे संबंध आहे? आहे. कारण खरं बोललं जे माणसं खरं बोलत नाही त्यांना टेन्शन जास्त असतं. त्या टेन्शनचं रूपांतर होतं डिप्रेशनमध्ये, आणि लोकांचा त्याचा रिझल्ट येतो आपल्या बॉडीवरती, हेल्थवरती. बघा, पण ही फार महत्वाची टिप आहे. मला म्हणजे यातला म्हणजे गमतीचा भाग सोड, पण खोटं बोलल्याने तुम्हाला सतत अलर्ट राहावं लागतं. तुमच्या शरीराची, तुमच्या मेंदूची वेगळी आणि जास्त ऊर्जा ते खोटं लक्षात ठेवण्यामागे Yes. आणि ते पटवून देण्यामागे जाते, ज्याचा तब्येतीवरती होतो परिणाम. परिणाम. मी एक कायम लक्षात ठेवेन. नक्की. त्याच्यामुळे डाएट अन्नाचं तर कराच, पण खोटं बोलण्याचं करा. जरा खोटं बोलणं टाळा, तुमची तब्येत सुधारायला लागेल. ओके नाही यश? तर तुमच्या पदरी यश पडेल. Yes. फॅन्टास्टिक. आपला पहिला पदार्थ कोणता आहे? आपला आहे खरडा चिकन किंवा मोमोज. वा, परफेक्ट टायमिंगला परफेक्ट मॅच टाइम स्नॅक रेसिपी तू दाखवतोयस मित्रा. कारण आता फुटबॉल वर्ल्ड कप आलेला आहे, त्यामुळे पुढच्या काही आठवड्यांचा प्लॅन तर सेट आहे. मंडळी, तुम्ही पण बघा फुटबॉल वर्ल्ड कप फक्त ZEE5 ऍप वरती. चला, लागणारं साहित्य काय आम्हाला सांगा. चिकन किमा, मळलेलं मैद्याचं पीठ आहे, बारीक कापलेला कांदा इथे आहे, बारीक चिरलेली कांद्याची पात, बारीक कापलेलं लसूण आहे, बारीक कापलेलं अद्रक आहे, किसलेलं सुकं खोबरं आहे, कोथिंबीर बारीक चिरलेली आहे, याच्यामध्ये पुदिन्याची पाने आहेत, जिरे आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे, हळद, लिंबू, गरम मसाला आहे आणि मीठ. फॅन्टास्टिक. वा, खरडा चिकन खिमा मोमोज. बरं, आता यश मला सांग, ह्या कार्यक्रमामध्ये यावं, तू पदार्थ दाखवावे, तुझ्या व्यवसायाविषयी सांगावं, ही आयडिया कुणाची? तुलाच वाटलं का? स्वतःचीच. हो का? कारण की मला इथे येण्यासाठी मी भरपूर वाट पाहिली. वाट पाहिली इकडे येण्यासाठी. तर तो दिवस माझा आज आला इथे येण्याचा. एक माझं स्वप्न होतं, ते आज माझं पूर्ण झालं इथे येण्याचं. फॅन्टास्टिक. तुझी अनेक स्वप्न पूर्ण व्हावी, नक्की. परमेश्वराला प्रार्थना आहे. चला, पहिल्यांदा काय करूया? पहिल्यांदा आपण एक पॅन घेऊयात आणि आपण ड्राय रोस्ट मसाला तयार करून घेऊयात. म्हणजे ह्या पदार्थाच्या नावात जो आपण खरडा म्हणतो, खरडा आहे. तो खरडा करायचा येस, आहे. खरडा करायचा आहे. कळलं मला. तरी आजकाल मोमोज भरपूर मिळतात, हो हो पण हो. आपण थोडंसं त्याला एक देसी गावचा बोलतो पण एक टचअप त्याला असतो, हा. तर तो आपण त्याला देणार आहोत. चला, काय करूया पहिल्यांदा? पहिल्यांदा थोडंसं ऑइल टाकायच्या मध्ये. बघा, बस त्याला व्यवस्थित पसरवून घ्यायच्यामध्ये. आधी आपण याच्यामध्ये टाकूयात 2 चमचे किसलेले सुके खोबरे. त्याच्याबरोबर टाकूयात
अर्धा चमचा आलं, आलं. यात आपण टाकूयात 1 चमचा. लहसूण, याच्याबरोबर आपण यात टाकूयात हिरवी मिरची अर्धा चमचा. आता यात आपण टाकूयात अर्धा टेबलस्पून एवढं जिरं. जिरं. हे नेहमी लास्ट टाकायचं, आधी टाकलं ते जळतं. बर, तर व्यवस्थित आपण 2 ते 3 मिनिटासाठी भाजून रोस्ट घेऊयात, करून घ्यायचं. हा, रोस्ट करून घेऊयात. आणि ते केल्यानंतर त्याला आपला एक त्याचं वाटण बनवायचं, म्हणजे त्याला वाटायचं मिक्सरमध्ये. बर, ठीक आहे. हे वाटण्यात पाणी टाकायचं नाहीये, सुकं वाटायचं. सुकं वाटायचं. आता यात आपण ॲड करूयात चॉप केलेली कोथिंबीर कोथिंबीर घ्या, 2 टेबलस्पून एवढा. तेवढी लागेल मला वाटतं, है ना? हो. आपण आता याचं वाटण करायला देऊया. हो. हे बघ यश, तुलाही माहिती आहे की व्यवसाय करायचा म्हणल्यावर मदतीला माणसं हवेत. हो. साधारण तुझ्या मदतीला आता किती माणसं आहेत? आमचे मोस्टली जास्त होतात ना, 50% लोक घरातलेच आहेत बरं, आणि 50% बाहेरचे आहेत. तुमच्या मदतीला काय बाबा, 50% घरातले, 50% बाहेरचे आहेत. आमच्या या सेटवरती माझ्या मदतीला एकच माणूस आहे, आचारी बुवा. त्यांना विनंती करावी लागते या, तेव्हा ते येतात आणि वाटण करायला घेऊन Yes. जातात. हात जोडून विनंती, यश या, या. प्लीज या. थँक्यू. आज माझ्या दारी यश आलंय, त्यामुळे माझा भाव वाढलाय. त्याचं वाटण करून घेऊन ये रे, घेऊन या प्लीज. आणि वाटण्यात पाणी टाकू नका. हा, तुझं ऐकलं रे. तोपर्यंत काही इथे होण्यासारखी कृती आहे का? आपण आता त्याचे शीट्स करून घेऊयात, म्हणजे मोमोसाठी काय देऊ तुला? चॉपिंग बोर्ड आणि लाटणं घ्या. आणि मैदा इथे सुका. आहे ना? आज याचं आपण छोटे छोटे गोळे तयार करूयात, जेवढे आपल्याला करायचे आहेत तेवढे. तर थोडं आपण याला पिठामध्ये डीप करून त्यामुळे पातळ पुरीसारखे. तू ती बाही फोल्ड नाही करणार आहेस का? नाही तुझ्या त्या हाताला मैदा लागला तर? नाही, आम्हाला एक्सपिरियन्स आहे, सवय आहे मला रोजची. मला असं रोजचं चांगलं राहायलाच आवडतं. हे असं टापटीप राहणं तुझी आवड आहे का? हो. घरात पण मी झोपताना पण चांगले कपडे घालून झोपतो, परफ्यूम वगैरे मारून. एकाच शेपमध्ये करा, हम्म, म्हणजे तुमचं मोमोज जाड किंवा पातळ असं बनणार नाही झाल्यावरती फायनल. ठीक आहे. यार मला हे ना कौतुक करायचं प्रेक्षकांसमोर. 1 मिनिट ना, तुला डिस्टर्ब करतो. अगदी म्हणजे कर्कटक ठेवून काढल्यासारखी गोल. अरे क्या बात है यार यश. हे इतका तरुण, इतका छान हँडसम मुलगा फोकस्ड असला की त्याच्या हातून काम कसं होऊ शकतं बघा. त्यामुळे घराघरात एपिसोड पाहणाऱ्या तरुणांनो, फोकस्ड राहा. तुमचं गोल काय आहे ते ठरवा, तर तुमच्या तुमची गोल पुऱ्या बनतील. अरे मोमोज मित्र, साठीच्या. आपली वेवलेन जुळायला लागली. हा, क्या बात आहे यार. हे तुझ्या मित्रांच्या यादीत मला ऍड करा. हो. चल पुढे काय करूया? आता आपलं ते सारण तयार झालं असेल. झालेलं आहे. मला वाटतं आपण ते मागून घेऊया आचारी Yes. बुवांकडून. अरे यस, वाटण तयार आहे. आलेलं आहे. आचारी बुवा प्लीज या वाटण घेऊन आमचं. या या या. इतका छान देखणा हँडसम रुबाबदार तरुण तुम्हाला विनंती करतोय, काय वाटतं की नाही? थँक्यू सो मच. छान ओहो, smell आहे ना? अरे फार सुगंध मस्त आहे. पुढे काय करूया? आता आपण एक पॅन घेऊयात आणि त्याची आपण फायनल स्टफिंग तयार करून घेऊया. जे आपल्याला मोमोज मध्ये भरायचं. भरायचं आहे. तेल त्यात घालून टाका 2 ते 3 चमचे तेल. बस.